नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या पिरियडमध्ये आपण BA द्वितीय वर्ष सेमिस्टर तिसरे आणि पेपर 5वा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 हा पेपर अभ्यासत असताना आत्तापर्यंत आपण प्रकरण 3 जे 1, 2, 3 पूर्णपणे माहिती घेतली किंवा ते आपण समजून घेतलं. त्यामध्ये पहिलं प्रकरण होतं मराठ्यांच्या इतिहासाची साधने. नंबर 2चं प्रकरण मराठा सत्तेच्या उदयाची कारणे आणि नंबर 3चं प्रकरण होतं आदिलशाही आणि मुघलांशी छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध. या 3 प्रकरणामध्ये मराठा सत्ता जी मराठा कालखंड त्याच्या वाङ्मयीन साधने, पुरातत्वीय साधने पाहिली, मराठा सत्तेच्या उदयाची कारणे पाहिली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जे आदिलशाही विजापूरची आणि दिल्लीचा बादशाह मुघल बादशाह औरंगजेब यांच्याशी आलेला संबंध, या सर्व बाबीची घटना घडामोडी ह्या सर्व बाबी आपण पाहिल्या. यानंतर आपण प्रकरण क्रमांक 4 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि कर्नाटकमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजावर आलेले आदिलशहाचे आणि मुघलांचं जे हल्ले किंवा मुघलांनी केलेली जी काही मोहिमा, त्या पूर्ण मोहिमावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बंदोबस्त करून शेवटी हिंदवी स्वराज्याचा राज्याभिषेक म्हणजे हिंदवी स्वराज्याचा राजा म्हणून स्वतःला राज्याभिषेक करून घेण्यास त्यांनी दिवस आणि वर्ष निवडलं आणि ते वर्ष होतं 6 जून 1674. हा पहिला राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा होता आणि त्याबद्दलच माहिती आपण आज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि कर्नाटक मोहीम हे प्रकरण क्रमांक 4 याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या प्रकरण क्रमांक 4 मधील अ नंबरचा घटक याबद्दलची माहिती पाहणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक जो होता त्याची कारणे किंवा राज्याभिषेक करण्याची कारणे काय होती हे पाहणं सर्वात अगोदर महत्त्वाचं आहे. म्हणून अ नंबरचा पॉईंट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाची कारणे आणि परिणाम. नंबर अ चा पॉईंट. तर सर्वप्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक किंवा राज्याभिषेकाची कारणे पाहण्या अगोदर ज्या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ व शहाजीराजे भोसले यांच्या प्रेरणेतून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं, जे स्वराज्य विजयनगरचं साम्राज्य आणि जे काही तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही हिंदू धर्माशी निगडीत असणाऱ्या इतर जे काही छोटे मोठे राज्य या प्रेरणेतून त्यांनी म्हणजे स्वराज्य स्थापन करण्याचा संकल्प केला आणि या स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांना अनेक वर्ष संघर्ष करावा लागला. म्हणजेच ज्या काही मराठा सत्तेच्या उदयासाठी शहाजीराजे भोसले, राजमाता जिजाऊ यांची भूमिकाही त्यामधून समजून येते. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांकडे पुणे आणि सुपे या ठिकाणची जहागिरी शहाजीराजांनी दिल्यानंतर प्रारंभीचं संघटन त्यांनी पूर्णपणे केलं. अनेक मराठमोळे मावळे एकत्र केले. अशा स्थितीमध्ये विजापूरच्या आदिलशहाने अफजल खानाला पाठवलं छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी या अफजल खानाचा वध करून प्रतापगडाच्या पायथ्याशी स्वराज्यावर किंवा जे काही हिंदवी स्वराज्यावर आलेलं संकट परतवून लावलं. त्यानंतर जो औरंगजेब मुघल बादशाह याचा मामा शाहिस्तेखान हा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो दख्खनचा प्रदेश किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेचा सर्व प्रदेश काबीज करण्यासाठी तो आला. अशा स्थितीमध्ये या शाहिस्तेखानाला सुद्धा 3 वर्षाच्या ज्या काही अडचणी निर्माण करणारा हा शाहिस्तेखान 3 वर्ष याचा बंदोबस्त करून त्याची 3 बोटे तोडली. त्याचबरोबर जी सुरत या ठिकाणची प्रसिद्ध अशी व्यापाराची वखार ही छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटून किंवा स्वारी करून त्या ठिकाणी शाहिस्तेखानाने 3 वर्ष जो पुणे आणि पुण्याचा परिसर आणि दक्षिणेतले जे काही
नुकसान केलं होतं हिंदवी स्वराज्याचं किंवा दक्षिणेचं, हे भरून काढण्यासाठी त्यांनी सुरतेवर स्वारी केली. त्यानंतर मात्र मिर्झा राजे जयसिंह याला औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं आणि त्यावेळेस पुरंदर या ज्या किल्ल्याला वेढा दिला मिर्झा राजे जयसिंहाने आणि शेवटी नाईलाजाने मिर्झा राजे जयसिंहासोबत करार करावा लागला छत्रपती शिवाजी महाराजांना आणि तोच करार म्हणजे 23 किल्ले आणि त्यात सभोवतालचा असणारा परिसर हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना देऊन टाकला आणि मुघलांचं मांडलिकत्व स्वीकारण्यासाठी तो राजी झाले. हे एक फक्त परिस्थितीनुसार केलेला बदल होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब यांच्यामध्ये आग्रा भेट घडून आली. पण या भेटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान किंवा त्यांचा असणारी जी प्रतिमा कलंकित करण्याचं काम हे औरंगजेबाने केलं. त्यांना नजरकैदेमध्ये ठेवण्याचं काम केलं आणि पकडून त्यांचा बंदोबस्त करण्याची एक भूमिका औरंगजेबाची होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची सुटका आपल्या चाणक्य बुद्धीने करून घेऊन पुन्हा एकदा दख्खनच्या प्रदेशामध्ये राजगडावर पुन्हा एकदा आले आणि त्यांनी त्यानंतर आपली युद्ध मोहीम चालू केली आणि अशा स्थितीमध्ये शेवटी जे काही किल्ले मुघलांना दिलेले होते ते परत मिळवले आणि त्यानंतर ज्या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न त्यांचं साकार करण्यासाठी म्हणून स्वतःला राजा म्हणून घोषित करण्याचं, सर्व जनमानसाचा राजा आणि सर्वांच्या मते एक छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्याची त्यांची मनोभूमिका ही सर्वांनी बोलून दाखवली आणि त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याचं ठरवलं आणि तोच भाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. आता या राज्याभिषेकाबद्दलची माहिती पाहण्या अगोदर आपल्याला या छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला याची कारणे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. तर आपल्या या प्रकरणातील नंबरचा पॉईंट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाची कारणे आणि परिणाम. सर्वप्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची कारणे पाहणं आवश्यक आहे. तर 6 जून 1674 मध्ये जो भाग्यशाली दिवस म्हणजेच जे काही शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि छत्रपती पद म्हणून भूषवण्यात आला आणि त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. ते करण्या अगोदर त्याची कारणे काय होती हे पाहणं आवश्यक आहे. त्यामध्ये नंबर 1चं कारण धार्मिक कारण. आपला हिंदू धर्म किंवा आपला समाज हा धर्माला अन्यसाधारण असं महत्त्व देतो आणि हिंदू समाज हा अनेक धार्मिक ज्या काही प्रथा परंपरा यांना मानणारा असा धर्म आहे आणि त्यानुसार ज्या काही धार्मिक कल्पना, अंधश्रद्धा, त्याचबरोबर अशा अनेक बाबी होत्या की जो हिंदू धर्मामध्ये ज्या काही हिंदू धर्मातील धर्ममानपंथांनी एक खतपाणी देण्याचं काम केलं की हिंदू समाजाची व देशाची, आणि यामुळे काय झालं होतं, हिंदू समाज आणि देशाचं नुकसान झालं होतं. त्यामध्ये मुघल काळामध्ये शूद्राचार शिरोमणी हा एक ग्रंथ कृष्ण नरसिंह शेष नावाच्या एका धर्ममानपंथांनी लिहिला आणि तो होता अकबराच्या काळातील हा ग्रंथ. आणि त्याने त्यावेळेस काय म्हटलं तर परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय केली, त्यामुळे या कलियुगामध्ये म्हणजेच या मध्ययुगीन कालखंडामध्ये एक क्षत्रिय कोणताच उरला नाही. त्यामुळे हिंदूचा कोणताही व्यक्ती क्षत्रिय नसल्यामुळे त्यांना राजा म्हणून घोषित करता येणार नाही किंवा राजा म्हणून तो राज्याभिषेक करू शकणार नाही. अशा प्रकारची मानसिकता ही समाजामध्ये निर्माण करण्याचं काम अनेक ग्रंथांनी आणि धर्ममार्तंडांनी केली. त्यामुळे हिंदूंनी फक्त इस्लामाच्या राजवटीत राहावं आणि त्यांचंच राज्य स्वीकारावं अशा प्रकारची मनस्थिती ही मध्ययुगीन कालखंडामध्ये हिंदूमध्ये निर्माण झाली आणि त्याच बाबीचा परिणाम छत्रपती शिवाजी महाराजांवर झाला आणि त्यांनी पुन्हा एकदा म्हणजे जे विजयनगरचं साम्राज्य असेल, त्याच नंतर या विजयनगरच्या साम्राज्यामुळे भारताबरोबर जगामध्ये सुद्धा एक जे विजयनगरचं साम्राज्य हिंदू साम्राज्य म्हणून उदयाला आलं होतं याची माहिती मिळते. आणि या साम्राज्यामुळं तत्कालीन स्थितीमध्ये हे एक हिंदूचं साम्राज्य दक्षिणेमधलं आणि यादवांचं साम्राज्य हे सर्व साम्राज्य हिंदूचं होतं
आणि ते मिटल्यानंतर पुन्हा एकदा हिंदू साम्राज्य येईल का नाही ही कोणाच्या मतामध्ये शाश्वती नव्हती. पण हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची भूमिका ही धार्मिक जी अडचण दूर करून हे पहिलं कारण छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की हिंदू व्यक्ती सुद्धा एक राजा बनू शकतो, ही संकल्पना त्यांनी पुढे आणली. हे पहिलं कारण होतं, धार्मिक कारण. आता आपण हे कारण बघत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची कारणे. नंबर 1 चा कारण धार्मिक कारण, नंबर 2 राजकीय कारण. आता राजकारणात राजकीय स्थानाला अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि सर्व मताने एखादा उच्च पद मिळवल्यानंतर आणि धर्म आणि कायद्याच्या मान्यतेनुसार समाजाला ते मान्य करावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, मुघल असतील यांच्यावर बराच प्रदेश मिळवून घेतला. पण आदिलशहाच्या दृष्टीने आदिलशहाच्या चाकरीमध्ये असणारे शहाजीराजे एक जागीरदार आणि त्यांचा मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर विजापूरचा आदिलशहा आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही हे दोन्ही ज्या 5 बहामनी शाह्यांपैकी हे छत्रपती शिवाजी महाराजांना राजा म्हणून मानत नव्हते. त्याचबरोबर मुघल असतील, इंग्रज, पोर्तुगीज हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त एक बंडखोर, त्याचबरोबर जहागीरदार, लुटारू अशा प्रकारच्या बाबीमुळे ओळखत होते. पण वास्तवात अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे शत्रूला सुद्धा स्वराज्यात जो छत्रपती शिवाजी महाराजांवर जो आरोप लावला जात होता तो पूर्णपणे काढून टाकण्यासाठी आणि स्वतःचे राजकीय प्रभुत्व निर्माण करण्यासाठी, राज्याला धर्म व कायद्याचे अधिष्ठान निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून राज्याभिषेक करण्याचं ठरवलं. त्याच्यानंतर नंबर 3 चं कारण आर्थिक कारण. छत्रपती शिवाजीराजे स्वराज्य स्थापन केलं, पण या स्वराज्याचा कारभार सुरळीत चालण्यासाठी त्यांना अनेक शत्रूपासून संरक्षण करावं लागत होतं. त्याचबरोबर त्यांना प्रचंड अशा धनाची आवश्यकता होती, आर्थिक आवश्यकता होती. अनेक कर प्रजेकडून वसूल केले जात होते. पण ते कर लावल्यानंतर ते कर कोणत्या होते? ते पारंपरिक आलेले कर होते, पण त्याच्यामध्ये बदल करणे, नवीन कर लावणे हे अधिकार फक्त राजाला होते. आणि राजाच्या पदाला धर्म व कायद्याचे अधिष्ठान नसल्यामुळे प्रजाजन हे टाळाटाळ करत होते की छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादा नवीन कायदा आणला तर त्याबद्दल टाळाटाळ करणे. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की जर आपण आर्थिक प्रबळ बनायचं असेल तर आपण राज्याभिषेक केला पाहिजे. आणि या करातून तत्कालीन स्थितीमध्ये धार्मिक असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक असेल, धार्मिक, सामाजिक अशा विविध बाबीमध्ये विकास करण्याचं काम, अनेक जणांना अनुदान देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आर्थिक बाबीतून करत होते. म्हणून आर्थिक मोबदला मिळणं हे सुद्धा राज्यासाठी आवश्यक होतं. त्याच्यानंतर नंबर 4 चा पॉइंट न्यायविषयक. आता मध्ययुगीन काळामध्ये चातुर्वर्ण्य पद्धतीचा प्रभाव होता. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. त्यामधील ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ मानला जात होता आणि एखाद्या ब्राह्मणाने जर गुन्हा केला किंवा वरिष्ठ वर्गातील व्यक्तीने गुन्हा केला तर त्याला अधिकार किंवा त्याच्यावर शासन करण्याचं, त्याला शिक्षा करण्याचा अधिकार फक्त राजाला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जे त्या उच्च कुळातील लोक हे राजा मानत नव्हते. त्यावेळेस जे काही असे खटले असतील किंवा जे काही असे प्रकरण असतील त्यावेळेस ब्रह्मसभा किंवा पंडितराव यांच्याकडे सोपवलं जायचं. म्हणजे जी राज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकार होता तो एका धार्मिक संकल्पनेतून त्यांना साध्य करता येत नव्हता किंवा त्यावर जे काही निर्णय देता येत नव्हता. ही मर्यादा कशावर येत होती? छत्रपती शिवाजी महाराजांवर. आणि राजपदाला श्रेष्ठत्व प्राप्त होणे शक्य नव्हते. त्यासाठी राज्याभिषेक हा एकमेवच पर्याय आहे आणि या सर्वांवर चातुर्वर्ण जी पद्धती होती यावर पूर्णपणे बंदोबस्त ठेवता येईल असं छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं. म्हणजे न्यायविषयक कार्यामुळे सुद्धा राज्याभिषेक करणं आवश्यक होतं. त्याच्यानंतर नंबर 5 चं कारण अंतर्गत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील अनेक वतनदार किंवा जे काही जहागीरदार, देशमुख
यांना तत्कालीन स्थितीमध्ये त्यांनी समजूत घालून त्यांना आपल्या बाजूने करून घेतलं. आणि जे समजून सुद्धा येत नाहीत त्यांना आपल्या बळाचा किंवा शस्त्राचा धाक दाखवून त्यांनी आपल्याकडे बाजूने घेतलं होतं. त्यापैकी बहुतेक देशमुख हे शिवाजीराजासारखे होते आणि स्वतःला त्यांनी अगोदरपासून मुघलांच्या काळापासून आणि त्या अगोदर सुलतान काळापासून स्वतःला त्या ज्या प्रदेशाचे स्वतःला राजे म्हणून घोषित करण्यात आलं होतं. त्यापैकी कित्येकांना मुघल असतील किंवा सल्तनत घराण्याच्या कालखंडामध्ये राजे म्हणून त्यांना किताब दिला होता, म्हणजे इस्लामी सत्तेकडून. ते स्वतःला त्या ठिकाणचे राजे समजत होते आणि ते शिवाजी महाराजांना आपल्यासारखाच एक जहागीरदाराचा मुलगा किंवा जहागीरदार म्हणून समजत होते. त्यामुळे त्यांच्यापेक्षा स्वतःचे स्थान वेगळे आणि सर्वांवर अधिकार गाजवता येईल किंवा सर्वांवर बंदोबस्त ठेवता येईल आणि हिंदवी स्वराज्य वाढवता येईल यासाठी म्हणून जे काही अंतर्गत घडामोडींवर बंदोबस्त ठेवता येईल म्हणून राज्याभिषेक करणं आवश्यक होतं. त्याच्यानंतर लष्करी कार्य. आता स्वराज्याच्या कार्यासाठी राजांनी स्वतःची एक लष्कर व्यवस्था निर्माण केली, सैन्य व्यवस्था. या लष्कराची निष्ठा शिवाजी या व्यक्तीप्रती होती, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाप्रती होती, परंतु परिस्थिती घातक होती. कारण व्यक्ती बदलला की निष्ठा बदलायची. म्हणजेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाण्याची परंपरा, जसा पक्षांतर बदल होतो, या पक्षातून त्या पक्षात जाणं, तशा पद्धतीने कधी आदिलशहाकडे, कधी विजापूरच्या आदिलशहाकडे, गोलकोंड्याच्या कुतुबशाहीकडे, कधी मुघलांकडे, अशा पद्धतीने लष्कर किंवा सैन्य जायचं. आणि त्यावर बंदोबस्त करण्यासाठी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवर निष्ठा होती, पण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर किंवा त्यांच्या जागेवर जर दुसरा कोणी आला तर हे बदल करतील अशी पार्श्वभूमी होती. म्हणजे राजपदाला धार्मिक व कायदेशीर मान्यता आवश्यक होती. आणि या मान्यतेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन स्थितीमध्ये प्रजेच्या रक्षणासाठी कायदेशीर बंधन पडणार होते. म्हणजे छत्रपती शिवाजी राजावरही एक प्रजा आणि प्रजेचा राजा याप्रमाणे एक बंधन पडणार होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना लष्करी एक कारण त्यांना सुद्धा राज्याभिषेक करणं आवश्यक वाटत होतं. आता अन्य कारण कोणते आहेत? तर छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्याची सिद्धी प्राप्ती करत असताना अनेक जे काय वतनं असतील, इनाम असेल, दानपत्र त्यांनी दिली होती. अनेक सत्ताधीश नवीन करारनामा केले होते. त्यामध्ये या सर्वांना राज्याभिषेकाशिवाय कायदेशीर मान्यता मिळत नव्हती. ज्या ठिकाणी वतन दिले, इनाम दिलं, एखाद्या मंदिराला किंवा धार्मिक स्थळाला किंवा एखाद्या सामाजिक कार्याला जर दानधर्म दिलं तर ते मान्य होत नव्हतं. आणि तेच जर एखाद्या मुघल बादशाहाने ते अधिकार किंवा एखादा जहागीर दिली तर ती मान्य केली जायची. आणि त्या काळामध्ये दक्षिणेमध्ये देवगिरीचे यादव असेल, विजयनगरचं साम्राज्य असेल, ही संकल्पना म्हणजे दोन राज्ये, यादवांचं देवगिरीचे यादव असतील आणि विजयनगरचं जे काही साम्राज्य असेल हिंदूचे, हे साम्राज्य पूर्णपणे नष्ट झालं होतं. आणि पुन्हा एकदा हिंदू धर्मामध्ये हिंदू समाजाची जागृती, अस्मिता आणि एकत्रितपणा यावं यासाठी म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला प्रयत्न आणि त्या प्रयत्नाचं फलित म्हणजे राज्याभिषेक होता. आणि या राज्याभिषेकाच्या मार्गातील सर्वात मोठी अडचण होती म्हणजे सर्वप्रथम राजांना स्वतःला क्षत्रिय सिद्ध करायचं होतं. त्या काळामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यामध्ये जे काही वरिष्ठ वर्गातील लोक छत्रपती शिवाजी महाराजांना क्षत्रिय समजत नव्हते. आणि हे क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी, क्षत्रिय आहे असं सिद्ध करण्यासाठी तत्कालीन स्थितीमध्ये भारतातील हिंदू धर्म व शास्त्र या क्षेत्रातील नामांकित असे व्यक्ती होते, ते म्हणजे सर्वश्रेष्ठ पंडित गागाभट्ट. आणि त्यांना तत्कालीन स्थितीमध्ये पाचारण करण्यात आलं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्याचं ठरवण्यात आलं. त्यावेळेस गागाभट्ट सुद्धा जेव्हा ते छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना बोलवलं आणि क्षत्रियत्व सिद्ध झाल्यानंतरच पुन्हा राज्याभिषेकाची मोहीम अंगीकारली. ही होती छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची कारणे. तर उद्याच्या भागामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, ज्या गागाभट्टाने सर्वप्रथम क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी काय केलं, त्याचबरोबर
प्रत्यक्ष राज्याभिषेकापूर्वीचे जे सोहळे होते ते पूर्ण केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 मध्ये पहिला राज्याभिषेक करण्यात आला. त्याबद्दलची माहिती उद्याच्या पिरियडमध्ये अभ्यासणार.